कौतुक करा हे चार चौघात, आणि दोष जे सांगायचे ते कानात सांगा. आणि माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या गप्पांचे विषय बदला. आपण कोणत्या विषयांवरती आपल्या मुलांशी गप्पा मारतो, संवाद साधतो, ते विषय आपण बदलून बघूयात. मुळात आपण संवाद साधतो का हाच प्रश्न आहे. पूर्वी असा गोल करून लोक एकत्र जेवायला बसायचे, आणि मग गोल करून जेवायला बसलं की एकमेकाचा चेहरा दिसायचा, संवाद व्हायचा. कुणी जर टेन्शनमध्ये असेल तर घरातल्या थोरल्या माणसांना कळायचं, हे आज जरा टेन्शनमध्ये दिसतंय, चेहरा पाडून बसलाय, ह्याचे डोळे खाली आहेत. आता 2-2, 4-4 दिवस पोरांची आणि आपली नजरानजर पण होत नाहीये. पोरगा आला का आपल्या खोलीत निघून जातो, जेवायला खाली येतो, त्याचं ताट घेतो, जेवतो, त्याच्या वेळेनुसार निघून जातो. गोल करून जेवायला बसा. आम्ही तर जेवायला बसलं ना, आजोबा सांगायचे, चला ताटाच्या भोवती पाणी फिरवा. आम्ही म्हणायचो, आता ते ताटाच्या भोवती पाणी फिरवल्यावर काय होतंय? ताटातले पदार्थ काय बदलतात का? बाजरीच्या भाकरीची काय पुरणपोळी होते का? आजोबा सांगायचे, पदार्थ बदलत नाही, पण पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. आणि प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो, प्रसादाचा सन्मान ठेवायचा असतो. आज आपण लहान लेकराला काठी घेऊन मागं लागतो, ते खा, ते संपव. बघा, एखादी गोष्ट कोणत्या पद्धतीनं सांगतो हे फार महत्त्वाचं आहे. काठी घेऊन मागं लागलं आणि हे संपव, पोरगं खाईल तुमच्या धाकानं, पण त्याचा आनंद आणि तो प्रेम, त्या आवडीनं तो खातोय का? आजोबा सांगायचे, हा प्रसाद आहे, पाणी फिरवलं का पदार्थाचा प्रसाद होऊन जातो. काय जादू आहे? आणि जेवायला बसलं की ते म्हणायचे, हात जोडा आणि आभार माना. म्हणजे आता कुणाचे आभार मानायचे? ते म्हणायचे, ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे आभार माना, जिनं शिजवलं त्या तुमच्या आईचे आभार माना, आणि ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे आभार माना. किती साध्या, सरळ, सोप्या भाषेत लेकरांपर्यंत कृतज्ञता पोहोचत होती. आता गोल करून बसायला कुणाला वेळ नाही. इथं प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार येतो. मला मान्य आहे आपण बिझी आहोत, प्रत्येकाच्या कामाच्या वेळा वेगळ्या आहेत. आता आईलाही कामाला जावं लागतं, वडील त्यांच्या वेळेला कामाला जातात, घरातली सगळी माणसं बिझी आहेत. महिना 15 दिवसातनं तर एकदा एकत्र येऊन जेवता येईल की नाही? विशिष्ट वेळ ठरवा की नाही, 8 दिवसातनं ह्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र जेवणार आहोत. आठवड्यातनं, महिन्यात एक दिवस असा ठरवून घ्या की सगळेजण गप्पा मारायला आपण बसणार आहोत. गप्पांचे विषय ठरवा, सांगा ह्या 8 दिवसांना आहे ना, हे जे आता अमुक अमुक विषय चाललाय ना, याच्यावरती आपल्याला बोलायचं आहे रे. त्या निमित्तानं पोरं तयारी करतील, त्या संदर्भानं काहीतरी वाचतील, त्यांना कळेल की पप्पांच्या समोर मला आता या विषयावर बोलायचं आहे, मला या विषयावर सांगायचं आहे. ती त्यांचं मत तयार करतील. आणि मी मगाशी जसं म्हटलं की तुम्ही हंटर घेऊन तुमची मतं फक्त लादू नका. तुम्हाला तुमच्या मुलाचं नसेल पटत, किंवा पोरांना तुम्हाला तुमच्या पप्पांचं नसेल पटत एखादी गोष्ट, ती अशी ताणून मारून हाणून किंवा फक्त विरोधाला विरोध करून नाही सांगायची. सांगताना सुद्धा आपल्याला ते आपलं प्रकट होण्याचं जे स्किल आहे ना, ते सुद्धा डेव्हलप करता येईल का बघा. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. स्वामी विवेकानंदांचे गुरु परमहंस रामकृष्ण परमहंस आणि केशवचंद्र सेन यांच्यामधला संवाद आहे. आणि दोघं कोणत्या विषयावर बोलत होते? देव आहे की नाही याच्यावरती दोघांना आपापलं मत मांडायचं होतं. केशवचंद्र सेन उभे राहिले बोलायला, आणि ते पटवून देत होते की देव कसा नाही आहे. आणि समोर रामकृष्ण परमहंस बसलेले आहेत, आणि केशवचंद्र सेन इतक्या ताकदीनं त्यांचा विषय मांडत होते, भारावून गेले हे सगळं ऐकून परमहंस. आणि ते बोलता बोलता उठायचे, मध्येच थाप मारायचे आणि म्हणायचे, वा वा केशव, काय बोलतोयस तू, तू काय सुंदर मुद्दा मांडला, काय तुझा शास्त्रार्थ, काय तुझं वक्तृत्व, काय तुझं प्रभुत्व, काय तुझा विचार, भारावून टाकलं तुम्हाला. आणि इतकं कौतुक करत होते ते केशवचंद्र सेन यांचं. शेवटी केशवचंद्र सेन यांचं बोलणं थांबलं, आणि केशवचंद्र सेन यांचं बोलणं थांबल्यानंतर रामकृष्ण परमहंस उठून उभे राहिले, जवळ गेले, त्याला मिठी मारली आणि म्हटले, केशवा काय सुंदर बोललास रे. केशवचंद्र सेन म्हटले, याचा अर्थ तुम्ही मान्य केलं देव नाही म्हणून. छे, उलट आता तर माझी खात्री झाली, तू इतका सुंदर बोललास, याचा अर्थ देव असलाच पाहिजे. त्याच्या कृपेशिवाय इतकं सुंदर बोलणं शक्य आहे का? आपला मुद्दा आपण कोणत्या पद्धतीनं मांडतो याला फार महत्त्व आहे. आणि आपल्या ज्या डोक्यात आहे ना, हाणून मारून ती परिस्थिती होती, त्या परिस्थितीत तसे निर्णय घ्यावे लागतात. परत मी असंही म्हणत नाही की पालक म्हणून तुम्ही फक्त गोड गुलाबीनी वागा. आणि तुम्हाला जर कोण म्हणत असेल ना पालकांना, तुम्ही विद्यार्थ्यांचे मित्रमैत्रिणी बना, अजिबात बनू नका. त्यांना खूप मित्रमैत्रिणी ऑलरेडी, तुम्ही त्यांचे चांगले आईबापच व्हा. ते मित्रमैत्रिणी बनायच्या फंदात गेलं का ते पोरगं बापाच्या गळ्यात हात घालतंय. आणि ते आईला तर सरळ म्हणते, ए आई तुला काय कळतं ग, एवढं पण मित्रत्वाचं नातं ठेवू नका. योग्य वेळी कान पकडा, योग्य वेळी पाठीवरनं थाप मारा, योग्य वेळी गोडी गुलाबीत संवाद साधा, पण ते तारतम्य ठेवून आम्हाला वागता आलं पाहिजे. प्रत्येक वेळीच प्रतिकार नाही आणि प्रत्येक वेळी प्रतिसादही नाही. मला असं नेहमी वाटायचं की प्रत्येक वेळीच आपण प्रतिसाद दिला का छान होतं. आणि म्हणून मला जर कोणी विचारलं ना सुखी जगण्याचा मंत्र काय, मी म्हणायचो प्रतिकार नको, प्रतिसाद द्या. प्रतिकारासाठी कशाला वेळ घालता.
दोघं नवरा बायकोंनी डायरीवर लिहून घेतलं, प्रतिकार नको प्रतिसाद द्या, गणेश शिंदे. घरी गेल्यानंतर बायकोनं अशी पर्स फेकली, नवऱ्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हटली, मैं तेरे लिए मर जाऊंगी मिट जाऊंगी. बायको म्हणली, मैं तेरे लिए मर जाऊंगी. नवरा म्हटला, बघ कसं जमतंय तसं कर म्हटलं. म्हणजे आता हे काय नाही, ते सकाळी सरांनी सांगितलं ना, प्रतिकार नको. कधी प्रतिकार करायचा, कधी प्रतिसाद द्यायचा, याचं तारतम्य नको का? कोणती गोष्ट कोणत्या पद्धतीनं येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायची याचं तारतम्य आपल्याला ठेवावं लागेल. आणि माझा दावा आहे, आपण जसं सांगू तसं मुलं वागत नाहीत, आपण जसं वागू तसं मुलं वागतात. आदर्श हे केवळ सांगण्यातनं निर्माण होत नाहीत, आदर्श हे वागण्यातनं निर्माण होतात. पोराला सांगायचं व्यसन करू नये, घरात सुविचार लिहून ठेवायचा व्यसन करू नये, आणि बापानंच पोराला सांगायचं जा जरा गॅसच्या शेगडीवरनं सिगरेट पेटून आण. पोरगा असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलं आहे. बाप कानातनं धूर काढतो, नाकातनं धूर काढतो, हे सगळ्यात शाळेत सांगतो, जादूगार बाप आहे, कानातनं धूर काढतो. आपण लेकराला सांगायचं खोटं बोलू नये, आणि पाहुणे आल्यानंतर सांगायचे त्यांना सांग पप्पा घरात नाहीत म्हणून. आपण जसं वागू तसं मुलं वागणार आहेत. माझ्या वडिलांची मिराशिगा मिरवीनं तुझी चरणसेवा पांडुरंगा. तुकोबारायांना सांगावं वाटलं की अरे आम्ही जे काही करतोय ते आमच्या बापदाद्यानं घालून दिलेला मार्ग आहे, आणि त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. काय आज आपण सगळ्यांनी छावा पाहिला. छावा कुणालाही म्हणतात का? छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा. आपण आपल्या लेकरांच्या समोर काय आदर्श निर्माण करायचे मला वाटतं ते ठरवावं लागेल. आमच्याकडे एक वाडा आहे, त्या वाड्यामध्ये एक पाटील राहतात, आणि बिचारे वजन वाढलेलं आहे, वर गॅलरीत फिरत असतात, खाली येत नाहीत फारसं, वरच चक्कर मारत असतात. आणि त्यांचा नित्यक्रम ठरलेला आहे, संध्याकाळी चक्कर मारायला वाड्यातल्या त्या गॅलरीमध्ये एरझरा मारत असतात. गावातलं एक लहान पोरगं खाली येणार वाड्याच्या, आणि पाटील फिरायला लागलं त्या खालून वर बघणार आणि म्हणणार, पाटील जिवंत आहे तर काही नाही, गेल्यावर कसं करायचं? 4 लोकांना तर पाटील झेपल का? काही घेणं देणं आहे का? चांगला विचार करावा, चांगलं चिंतन करावं, याचं वजन कसं कमी होईल, याचं टेन्शन किती असेल बाबा, ह्याला किती त्रास असेल, काहीतरी त्याला सांगावं बाबा हे कर ते दिलं सोडून, आणि 4 लोकांना झेपल का? पाटील म्हणलं याला वर बोलवा. वर बोलवलं, कोंडून ठेवलं पोरगा. ते वडील पळत आले, म्हणले पाटील पोराला का कोंडलं? म्हणले हे संस्कार केले का? मी आपला माझ्या टेन्शनमध्ये एरझरा मारतोय, ती खालून वर बघतोय, म्हणते गेल्यावर कसं करायचं, आणि 4 लोकांना झेपल का? ते म्हणले पाटील लहान लेकरू होते, काय कळतं त्याला? गेल्यावर कुठं संवेदना असतात का? आणि नाही 4 लोकांना झेपलं ना म्हणला, हातपाय तोडून असं सुट्ट करून घेऊन जा म्हणला. पाटील म्हणले लेकराची चूक नाही, हे बेनं खराब आहे. आजोबा पळत आले, म्हणले काय झालं पाटील? नातवाला कोंडले, पोराला कोंडले, काय गडबड काय? ते म्हणले हे संस्कार केले. तुझा नातू म्हणतंय 4 लोकांना झेपल का, आणि तुझं पोरगं म्हणतंय हातपाय तोडून नेऊ. पाटील गेल्यावर रुपयावर जात नाही, आणि कशाला म्हणले ते शरीराची विटंबना करायची. आजा म्हणतंय पाटील तुम्ही गेले ना वाड्यालाच काढी लागून टाकू. म्हणलं काय असतं? तुम्ही जे पेरणार आहात तेच उगवणार आहे. गहू पेरून ज्वारी उगवते का? ज्वारी पेरून हरभरा उगवतोय का? आपण जे पेरणार ते उगवणार. म्हणून काय पेरायचं ना लेकरांच्या बाबतीमध्ये ते ठरवावं लागेल. मुलांच्या आयुष्यामध्ये मुलांना फक्त आपण हे बघा, आपल्या डोक्यात काय माहिती आहे बहुतांशी पालकांच्या, नाही मला नाही मिळालं मग आता मुलासाठी करूयात, आम्ही सायकलवर गेलो मग पोराला गाडी घेऊन देऊयात, आमच्या वेळेस नव्हत्या एवढ्या सुविधा म्हणून पोरांना देऊन टाकूयात. त्यांना फक्त त्या सुविधांच्या त्या कोटामध्ये असं अडकून ठेवू नका. काही गोष्टींच्या अभावात सुद्धा मजा असते. एखादी गोष्ट नाही आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणणं हे सुद्धा आपल्याला जमलं पाहिजे. हो, आपण कोणत्याच गोष्टीला नाही म्हणायला तयार नाही होत. नाही पप्पा मला ते पाहिजे म्हणजे पाहिजे, पप्पा काही करेल तिकडे पण पोराला ते आणून देईल. आणि बापाची मानसिकता काय असते माहिती आहे पोरांनो? नाही मला नाही मिळालं, माझ्या वेळेस नव्हती सुविधा, आता आहे पोरांच्या नशिबानं, मग देऊन टाकू. पण काय द्यायचं, कधी द्यायचं, कोणत्या गोष्टी? तुम्ही कितीतरी श्रीमंत कुटुंबातले पालक बघा, त्यांची काहीही विकत घेऊन द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे. पण बहुतांशी उद्योगपतींनी पहिली काही वर्ष पोरांना स्वतःच्याच कंपनीत 5-10 हजार रुपये काम नोकरी करा दे. तुला त्या 5 रुपयाची, 10 रुपयाची, 5,000ची, 10,000ची किंमत कळली पाहिजे. शेतकरी जर कोण असेल तर तुमच्या लक्षात येईल, पिकाला रोज पाणी देतो का हो शेतकरी? काही दिवस जरा ताण द्यावा लागतो, साध्या सरळ सोप्या भाषेत. तो ताण दिल्याशिवाय त्या पिकाला त्या पाण्याचीही मजा कळत नाही. आणि म्हणून तो ताण सुद्धा आपल्याला आपल्या लेकराला योग्य वेळी देता येतो का, याची काळजी आपण घेतली पाहिजे. सगळ्याच गोष्टी रोज तुम्ही त्याला पुरवल्या नाही जुळणार. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात तुम्ही मोबाईल देऊन टाकले हो. आणि बाप असं कौतुकानं सांगताय मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल म्हटलं. पोरगं जर रडायला लागलं ना, आई त्याला जवळ घ्यायची आणि जवळ घेतल्याबरोबर पोरगं रडणं थांबवत होतं. आता पोरगं रडायला लागल्यावर आई काय करते? मी सांगू का तुम्ही सांगता?
आणि पोरगं इतकं पुढचं आहे, मोबाईल हातात आल्याशिवाय ते पण रडायचं थांबत नाही. आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल, हा कुणाचा पराजय आहे? हा विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे, हे ठरवण्याची वेळ आली आहे. म्हणून कोणत्या वयात कोणत्या गोष्टी कोणत्या कारणांसाठी मुलांना द्यायच्या हे आपण ठरवायला हवं. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या हजारो मुलांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. इतका पोरांचा स्क्रीन टाईम मोबाईलवरचा वाढत चालला आहे. मोबाईल खूप चांगलं साधन आहे, तुम्ही ते मुलांना द्यायला हवं. मुलं टेक्नोसेवी असली पाहिजेत, नवीन तंत्रज्ञान कळलं पाहिजे, पण किती प्रमाणात हा प्रश्न मात्र तुम्ही स्वतःला आणि तुमच्या मुलांना विचारला पाहिजे. एक तुम्ही पाहिलं असेल, पोपट पकडणारे काही लोक, त्या एक माणूस आहे ना, खूप शिताफीनं तो पोपट पकडायचा. मी त्याला एक दिवशी विचारलं, तू इतक्या सहजासहजी कसा पकडतो रे? मला काही नाही हो साहेब, सोपं आहे. मी काय करतो म्हटलं, 2 झाडांना ताणून एक दोरी बांधतो आणि म्हटलं मग पोपट येतो, त्या दोरीवरती बसतो आणि तो एकदा दोरीवर बसला की मी एका झाडाची दोरी सैल करतो. दोरी जशी जशी सैल होईल तसा तसा तो पोपट पडायला लागतो आणि तो त्या दोरीला घट्ट पकडतो. आणि एकदा का त्यानं त्या दोरीला घट्ट पकडलं की मग मी टाईम साधतो आणि पकडतो त्या पोपटाला. तुम्ही विचार करा, त्या पोपटामध्ये सामर्थ्य हवेत उडायचं, पण तो विसरून जातो की मी या हवेमध्ये उडू शकतो आणि त्या दोरीला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण त्याला इतकं कुरवाळलंय, आपण त्याला इतकं कुरवाळत बसलोय की ते विसरून गेलाय की नाही माझ्यात क्षमता आहे. आणि मग अशा वेळेस तो आपल्याला घट्ट पकडायचा प्रयत्न करतो. आपण किती दिवस पुरणार आहोत त्याला? त्याच्यामध्ये ती क्षमता निर्माण करता येईल का? त्याच्या मनगटात ती रग निर्माण करता येईल का? तुम्ही लाखो रुपये कोट्यवधी रुपये कमवून ठेवा आणि त्याच्यामध्ये कमवायची जर ताकद नसेल तर ते 2 दिवसात काढी लावून टाकते, उडून टाकते सगळं. तुम्ही ताकद निर्माण करा त्याच्या मनगटामध्ये कमवण्याची. बघा, म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो. एक आजी होती आणि तिनं तिचं गार्डन तयार केलेलं होतं आणि त्या बागेला ते इतकी जपायची, प्रत्येक झाडावर तिचं लक्ष असायचं आणि ती बाग इतकी बहरून गेली, फुलून गेली, पण आजीच्या वयाला मर्यादा येतो. किती दिवस ती बाग बघणार आहे? आणि मग बाग आता कोमेजून जायला लागली, पण आजी मात्र ताकदीनं ती बाग जपत होती. पण आजी आता अंथरुणाला खिळली आणि मग मात्र आजीला टेन्शन आलं की अरे, मी जोपर्यंत बरी होते तोपर्यंत प्रत्येक झाडाला मी जपत होते, आता या झाडाला कोण जपणार? आणि मग तिनं मुलाला बोलवलं आणि सांगितलं, राजा, मी ही बाग आयुष्यभर जपत राहिले, आता मी आजारी पडली आहे, आता मला वाटत नाही की मी अंथरुणातनं उठेल, पण मला टेन्शन याचं आहे की ही बाग कोण बघेल? ए आजी, तू काळजी करू नको. नातवानं सांगितलं. मुलगा नातू दोघे होते. नातवानं सांगितलं, आजी तू काळजी करायची नाही, आता ही बाग इथून पुढे मी बघणार, तू पटकन बरी हो बरं. आता आपल्या बागेला बघणारं कुणीतरी आहे या विचारानंच आजी आता हळूहळू बरी व्हायला लागली होती. बरं, नातू रोज सकाळी बागेत जायचा आणि थेट संध्याकाळीच घरी यायचा. वडील विचारायचे, बाग कशी आहे रे? हो पप्पा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बागेतच आहे. आजी तर 2 तास जायची, मी दिवसभर बागेत आहे. पोरगा रोज जायचा, सकाळी संध्याकाळी घरी यायचा. 1 महिन्यानं आजी बरी झाली आणि आजीनं आणि बापानं ठरवलं, चला आता बागेत जरा फेरफटका मारून येऊ. आणि बागेत फेरफटका मारायला आले, बघितलं तर सगळी झाडं सुकून गेलेली होती. मग या पोराला विचारलं, बाबा तू रोज सकाळी 8ला येतोय, संध्याकाळी घरी येतोय, रोज बागेत आहे, तू काय करत होता? तू काय काळजी घेतली? अहो म्हटलं, मी खूप काळजी घेतली हो. आल्यानंतर मी प्रत्येक पान ना पान पुसून काढत होतो, प्रत्येक झाडाचं खोड फांदी सगळे पुसून घ्यायचो, त्या झाडांना कुरळायचो, त्या फुलांचा पापा घ्यायचो, त्या झाडाला मिठी मारायचो, जवळ घ्यायचो. मी किती काळजी घेतली, पण नाही हो ही बाग टिकली. मग त्या आजीनं सांगितलं, राजा, कुरवाळणं, जवळ घेणं, त्याला मिठी मारणं, याला काळजी घेणं नाही म्हणत. त्याला योग्य वेळी पाणी घालावं लागतं, योग्य वेळी पाणी तोडावं लागतं, योग्य वेळी ताण द्यावा लागतो, जनावरांनी खाऊ नये म्हणून कधी झाडांना कुंपण घालावं लागतं आणि मग ती बाग बहरते, फुलते. आपल्या डोक्यात आहे थोडीशी काळजी घ्यावी, त्याला रोज गन पावडर लावावा, त्याला नवनवीन कपडे घालावेत, त्याला रोज आल्याबरोबर कुरवाळावं, रोज त्याच्या गालावर ओठ टेकवावेत, म्हणजे मुलांची काळजी घेणे. योग्य वेळी ताण द्या, योग्य वेळी कानाला पकडा, योग्य वेळी त्याच्या पाठीवर थाप मारा, योग्य वेळी डोळे मोठे करा, योग्य वेळी त्याच्या डोळ्यात पहा. मला वाटतं हे लेकरांची काळजी घेणे. आमची काळजी घेण्याची जी व्याख्या आहे ना, ती पहिल्यांदा आम्हाला बदलावी लागेल आणि मुलांना कोणत्या पद्धतीनं कोणत्या गोष्टी सांगायच्या हे ठरवावं लागेल. अरे, शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, पण त्याच्या पाठीमागं प्रेरणा कोणाची आहे? आईनं सांगितलं. मला सगळ्या पालकांचं कौतुक करायचं की आज तुम्ही एवढ्या संख्येने इथं उपस्थित आहात, की तुम्हाला असं वाटतं की नाही आपण आपल्या मुलांसोबत बोललं पाहिजे, मुलांच्या सोबत काहीतरी आपण ऐकलं पाहिजे. शिवाजी महाराजांना त्यांच्या आईनं सांगितलं, राजे, हिंदवी स्वराज्य निर्माण करावं लागेल आणि वेळ प्रसंगी त्याच्यासाठी तुला शमशेर उचलावी लागेल, संघर्ष करावा लागेल.
ही संघर्षाची वृत्ती आपण आपल्या लेकरांमध्ये निर्माण करायला नको. आयुष्य म्हणजे कधी संघर्ष आहे तर कधी तडजोड आहे. कधी तडजोड करायची, कधी संघर्ष करायचा, तारतम्य ठेवून कसं वागायचं हे लेकरांना शिकवायला हवं. शिवाजी महाराजांना सांगितलं, राजे हीच वेळ आहे 4 यवनी पाठशाहीला सुरुंग लावायची. लिंबू टिंबू पोरं गोळा केली, त्यांच्या हातात समशेरी दिल्या, केवढं मोठं स्वप्न दाखवलं. आज आमचं पोरगं काही वेगळं करायला गेलं का आम्ही त्याला सांगतोय अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगं हातपाय खुडून खुडून मरून गेलं. पण आपण त्याला हातपाय पसरू दिले नाहीत. आपण सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आम्हाला आमच्या लेकरामध्ये निर्माण करता आली पाहिजे. पण आम्ही त्याला मोठी स्वप्न बघू द्यायला तयार नाही आहोत. ते जर स्वप्न बघत असेल तर त्याची पाठराखण करा. त्याला सांगा, हो मी आहे तुझ्यासोबत, प्रयत्न तर कर, यश येईल किंवा अपयश येईल पण करून तर बघूयात. ते धाडस, ती ताकद लेकरांमध्ये आम्हाला निर्माण करता येईल का? काय वेळ होती. म्हणजे परिस्थिती इतकी भयानक होती. पुण्यामध्ये जेव्हा जिजाऊ आल्या, त्या मुरार जगदेवानं अशी पहार रोवून ठेवलेली होती आणि सांगितलं होतं, जो कोणी या पहारीला हात लावील त्याच्या कुळाचा नायनाट होईल. जिजाऊंनी आपल्या एवढ्याच्या लेकराला सांगितलं, शिवबा उचला ती पहार आणि द्या भिरकावून. ज्या पुण्यामध्ये मुरार जगदेवानं गाढवाचा नांगर फिरवला, त्याच पुण्यामध्ये छत्रपतींनी सोन्याचा नांगर फिरवला आणि पाहता पाहता स्वराज्य उभं केलं. अहो, एक प्रसंग सांगतो तुम्हाला. काळजी घेणं म्हणजे फक्त कुरवाळणं नाही. काळजी घेणं म्हणजे फक्त त्याला मांडीवर बसवणं नाही. मगाशी जे म्हटलं ना, योग्य वेळी ताण देता यायला हवा, योग्य वेळी त्याला संघर्षाची वृत्ती त्याच्यात निर्माण करता यायला. जेव्हा अफजल खानाला भेटायला निघाले शिवाजीराजे, अस्वस्थ असणाऱ्या शिवाजीराजांना सांगितलंय, भिडा अफजल खानाला, काय होईल ते होईल. आणि जर काही तुमच्या जीवाचं बरं वाईट झालं तर जिजाऊ संभाजीराजांना गादीवरती बसवेल आणि स्वतः राज्यकारभार पाहिल. काय त्या आईचं धाडस आहे, काय त्या आईचं काळीज आहे. आणि म्हणून हे आयुष्य परत नाही. पोरांना सांगा, कर तुला काय करायचं ते, पण मोठी स्वप्न बघ, चांगलं काहीतरी करायचं ठरव. आहे मी तुझ्यासोबत आई म्हणून, आहे मी तुझ्यासोबत बाप म्हणून. आणि पोरांनाही विनंती आहे, तुमचे आईबाप जेव्हा तुमच्यासाठी काहीतरी करतात त्यावेळेस तुम्ही तुमच्या आईबापाकडे फक्त बघत चला की कुठल्या परिस्थितीतून माझे आईवडील माझ्यासाठी हे सगळं करतायत. तुम्हाला जर त्याची जाणीव राहिली ना तर तुमचे पाय घसरणार नाहीत. तुमच्या आईवडिलांच्या तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहेत, फार काय अपेक्षा नाही. पोरांनी रोज लाख रुपये आणून माझ्या हातात टेकवावेत. इथं तरुण पोरं बसलेली आहेत. तुमचे उंची आता वडिलांच्या खांद्याला आली आहे, वडिलांची चप्पल तुमच्या पायाला यायला लागली आहे. एकदा का बापाची चप्पल पोराच्या पायाला यायला लागली आणि पोरगा बापाच्या खांद्याला आला, वडील रागवत नाहीत, चापट मारत नाहीत. लहान होतो, काही चुकलं तर वडील पटकन चापट मारायचे, ए असं नाही रे, असं कर. आता पोरगा खांद्याला आल्यावर वडील मारतात का? अशा वेळेला वडिलांच्या डोळ्याची भाषा बाळांना तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. बापाची अपेक्षा असते की पोरगा आता खांद्याला आला, थोडंसं ओझं हलकं करेल, त्याच्या पायावर उभा राहील, त्याचं कर्तृत्व सिद्ध करेल. आणि बापाची अपेक्षा इतकीच असते, पोरानं त्याचं नाव कमवावं. वडिलांची अपेक्षा आहे की पोरांनी आमची नावं पुसावीत. मी पुसावीत म्हणतो, घालवावीत नाही. पुसावीत कोणत्या अर्थानं? आतापर्यंत तुमची ओळख काय? अमुक अमुक यांची मुलगी, अमुक अमुक यांचा मुलगा. एक दिवस असा आला पाहिजे ना पोरांनो, तुमच्या नावानं तुमच्या आईवडील ओळखले गेले पाहिजेत. ते कलेक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे वडील आहेत बरं का. त्या तहसीलदार मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. ते डॉक्टर साहेब आहेत ना, हे त्यांचे बाबा आहेत बरं का. त्या इंजिनियर मॅडम आहेत ना, ही त्यांची आई आहे बरं का. तुमच्या नावानं जेव्हा तुमच्या आईवडील ओळखले जातात, याच्यापेक्षा काय असतं आयुष्यातलं यश? यशाची कोणती व्याख्या आहे? तुम्ही कितीही श्रीमंत झालात, तुमच्या पुढे 2 लोक आहेतच की. आणि आज नसेल तर उद्या कुणीतरी येणारच आहे की. आपल्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना, माझ्या दृष्टीनं तुमच्या आईबापानं तुमच्यासाठी टाळ्या वाजवणं आणि त्यांना तुमचा हेवा वाटणं, याच्यापेक्षा दुसरी प्रगतीची व्याख्या मला वाटत नाही. तुमच्या आईवडिलांनी तुमचं कौतुक केलं पाहिजे. अरे वाह, काय माझ्या पोरीनं करिअर केलं, काय माझ्या लेकरानं नाव कमवलं, आमच्याकडे काही नव्हतं पण पोरानं केलं बरं का. हे जेव्हा तुमच्या आईवडिलांना वाटायला लागेल ना, तेव्हा मला वाटतं ती एक, इतर अनेक व्याख्यांपैकी ती एक तुमची प्रगतीची व्याख्या आहे. आणि म्हणून तुमच्या आईवडिलांना हेवा वाटेल असं काहीतरी करा. ठरवा आम्हाला नेमकं आमच्या आयुष्यामध्ये काय करायचं आहे. बहुतांशी जणांनी ठरवलेलंच नाही की मला नेमकं काय करायचं. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो, कुणाचं बघून ठरू नका की ह्यानं हे केलंय म्हणून मला ते करायचं आहे, त्यानं ते केलंय म्हणून मला हे करायचं आहे. आपण अंधानुकरण करतो. अंधानुकरण करू नका. चांगल्या गोष्टींचं अनुकरण करा, पण अंधानुकरण करू नका. खरं आहे का, बरं आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का, चिकित्सा करा आणि मग ठरवा. सगळ्यांनी उजवा हात वर घ्या बरं. हां, ही 4 बोटं पोरांनो दिसत आहेत का माझी? दिसत आहेत का? हां, सगळ्यांनी ती हनवटीला लावा. ही हनवटी आहे का? तुम्ही कपाळाला हात का लावला? घ्या खाली. का लावला? मी काय सांगितलं होतं? हनवटीला हात लावायचा. तुम्ही कपाळाला का लावला?
शाबास, तुम्ही लावला म्हणून वर्षानुवर्षे हेच चाललंय. आणि याच्या आधी मी काय सांगितलं होतं, अंधानुकरण करायचं. वर्षानुवर्ष आपण हे करतोय. त्यानं केलं म्हणून मला हे करायचं आहे, तो तिकडे गेलाय म्हणून मला तिकडे जायचं. शोधा. मी आत्ता चेंबूरला गेलो होतो. डॉक्टर होमी भाभा इन्स्टिट्यूट आहे. अनेक तिथे विद्यार्थी, सायंटिस्ट त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्या. बोटावर मोजणे इतकी पोरंसुद्धा मला महाराष्ट्रातली सापडली नाही की ज्यांना वाटावं की आपण सायन्स स्टुडंट आहोत, आपण सायंटिस्ट व्हावं, आपण तिथे जाऊन काहीतरी करावं. आपल्या डोक्यात डॉक्टर, इंजिनियर सोडलं तर नवीन काही क्षेत्र आपल्याला खुणावतच नाही आहेत. का आपल्याला वाटू नये की आपण संशोधनामध्ये जावं? BSc ॲग्री झालेलं मी राहुरी कृषी विद्यापीठात आज काम करतो मॅनेजिंग काउन्सिल मेंबर म्हणून. पण बहुतांशी पोरांना असं वाटतं की आपण स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजेत. दिल्या पाहिजेत का? तर जरूर दिल्या पाहिजेत. गोरगरिबाची, खेड्यापाड्यातली, शेतकऱ्याची पोरं प्रशासनात आली पाहिजेत. पण त्यातल्या काही लोकांना असंही वाटलं पाहिजे की अरे आपण शेतीशी रिलेटेड काहीतरी करतोय, तर आपण कृषी क्षेत्रात काही संशोधनाचं काम केलं पाहिजे. आपण नवीन वाटा शोधायला तयार नाही होत, नवीन मार्ग शोधायला तयार नाही होत. का आपल्यापैकी काहींना वाटू नये आपण उद्योगात यावं, व्यवसायात यावं, व्यापारात यावं? का आपल्याला असं वाटू नये की आपण पर्यटनासारख्या विषयामध्ये काम करावं? आता मी सरांशी बोलत होतो, 200 कोटीचा टर्नओव्हर आहे वर्षाचा. मी विचारलं काय शिक्षण? म्हणले 4थी नापास. याचा अर्थ तुम्ही नापास व्हा असं म्हणत नाही ना? मग तुम्हाला तर भारी झालं म्हणे. अरे बापरे, नापास झाल्यावर टर्नओव्हर 200 कोटीचं होतं. सांगायचं तात्पर्य इतकं की ह्या माणसानं काहीतरी स्वप्न बघितलं असेल की नाही मला शिकता आलं, नव्हती माझी परिस्थिती, पण मी काहीतरी वेगळं करून दाखवेल. संधी मिळाली, संधीचं सोनं केलं, कष्ट केली, आज 200 कोटीचा टर्नओव्हर आहे उद्योग व्यवसाय.